माझं म्हणावं म्हणून आपण या पंढरपूर क्षेत्रामध्ये आलेलो आहोत। काल 2-3 जणांनी मला सांगितलं आपण या पंढरपूर क्षेत्रामध्ये आहोत, तर या पंढरीचं महात्म्य थोडं तुम्ही वर्णन करा। आपली भागवत कथा तर चालूच आहे। पंढरीचं महात्म्य हे भगवान शंकरजींनी गायलेलं आहे। पुराणांचे रचयिता आहेत वेदव्यास महाराज। त्या वेदव्यास महाराजांनी पद्मपुराणाची रचना केलेली आहे आणि त्या पद्मपुराणामध्ये भगवान श्री शिवशंकरजी आणि देवी पार्वतीचा संवाद आलेला आहे। त्याच्यामध्ये भगवान महादेवाने पंढरपुराचं महात्म्याचं वर्णन केलेलं आहे। श्री क्षेत्र पंढरपूर कसं आहे, भगवान परमात्मा या पंढरी क्षेत्रामध्ये का आलेले आहे, कुठून आलेले आहे। भगवान परमात्म्याचा हा पंढरपुरामध्ये विठ्ठल अवतार, पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा अवतार हा 10 अवतारांमध्ये एक अवतार आहे, ज्याला बौद्ध अवतार म्हटलं गेलेलं आहे। बौद्ध या शब्दाचा अर्थ आहे तटस्थ, स्थिर, निश्चल। भगवान परमात्मा हे तटस्थ आणि स्थिर आहे। या कलियुगामध्ये बौद्ध अवतारामध्ये उभे आहे। काही ठिकाणी भगवान बुद्धांनाही बौद्ध अवतार समजलं गेलेलं आहे। पंढरीनाथाला सुद्धा बौद्ध अवतार म्हणून समजलं गेलेलं आहे। हे भगवान परमात्मा या ठिकाणी का आलेले आहे, त्याचं कारण भगवंताच्या अवताराचं कारण असं आहे की भगवान परमात्म्याचे अवतार हे भक्तासाठी होत असतात। अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवळू कृपाळू दीना लागी उद्धरणे। तो भगवान परमात्मा भक्तासाठी अवतार धारण करतो। अंबरीशासाठी त्यांनी जन्म सोसलेले आहेत म्हणून भगवान परमात्म्याचे अवतार झालेले आहेत। यापैकी पंढरपूरचं महात्म्य वर्णन करत असताना भगवान भोले बाबांनी कैलास पर्वतावर देवी पार्वतीला सांगितलेलं आहे, देवी माझे जे इष्टदेव आहे ते श्री हरी आहे, मी त्यांच्या नामाचा जप करत असतो। हरी 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 मंत्र हा शिवाचा। भगवान परमात्मा म्हणतायत की मी हरी या नामाचा उच्चार करतो। हरी म्हणा किंवा राम म्हणा, भजन करी महादेव राम पूजी सदा। दोघही जण एकमेकाचं भजन करतायत, दोघांमध्ये कोणत्याही प्रकारचं वेगळेपणा नाही। परंतु भगवान महादेव सांगत होते की जेव्हा भगवान परमात्म्याचा द्वारिका धामामधला अवतार कार्य पूर्ण झालं आणि भगवान परमात्म्याला भक्तासाठी एक नवीन लीला करायची होती, त्यावेळेस द्वारिका धामामध्ये एक घटना घडली। एक दिवस द्वारिकेमध्ये श्री राधाजींचं आगमन झालं। अनेक वर्षानंतर भगवान परमात्म्याला बघितल्यानंतर श्री राधाजी आल्या आणि भगवान परमात्म्याजवळ आल्यानंतर श्री राधाजींना बघितल्यानंतर भगवान परमात्म्याचं प्रेम जागृत आहे। दोघही जणांनी एकमेकाला बघितले, प्रेमाने श्री राधाजींना मांडीवर घेतलेले भगवान परमात्मा। थोड्या वेळानंतर श्री रुक्मिणीजींचं आगमन झालं। रुक्मिणीजींनी बघितलं की आपल्या पतीच्या मांडीवर दुसरी स्त्री बसलेली आहे, श्री राधाजी बसलेली आहे। म्हणून सांगितलेलं असं आहे की देवी रुक्मिणी रुसलेली आहे, परंतु ही भगवान परमात्म्याची एक लीला आहे। कारण त्यांचं जीवन एवढं सर्वसामान्य नसतं की देवी रुक्मिणीला राधा कोण हे माहीत नसावं आणि त्या रुसाव्या, असं कधीही होऊ शकत नाही। परंतु भगवंताला जेव्हा काहीतरी नवीन लीला करायची असते त्यावेळेस सर्व देवी देवता काहीतरी भांडण्याचं, रुसण्याचं, रागावण्याचं, युद्धाचं हे फक्त निमित्त करत असतात। म्हणून देवी रुक्मिणी रचलेल्या आहे असं सांगण्यात आले आहे। कारण भगवान परमात्म्याला बघितलेला आहे श्री राधाजी, म्हणून देवी रुक्मिणी त्या ठिकाणी द्वारिका धामामधून निघाले आणि तप करण्यासाठी दिंडीरवनामध्ये आलेले आहे। हे जे
क्षेत्र आहे आणि याला दिंडीर वन हे नाव. या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी रुक्मिणी देवी आल्या. या ठिकाणी तपश्चर्या आणि त्या देवी रुक्मिणीला मनवण्यासाठी समजावण्यासाठी भगवान परमात्मा द्वारिका धाम सोडून द्वारिकेमधलं सगळं वैभव घेऊन गायी गोपाळांना घेऊन इथपर्यंत आलेले आहे. देवी रुक्मिणीच्या जवळ आलेली आहे. देवी तुम्ही नाही तर मलाही करमत नाही, तुम्ही तर माझ्या पत्नी आहात. म्हणून भगवान परमात्मा देवी रुक्मिणीच्या भेटीसाठी इथपर्यंत आले आणि याच ठिकाणी स्थित भगवान परमात्म्याचं श्री राधाजींवरचं जे प्रेम आहे त्याच्यामुळे भगवान परमात्मा श्री राधाजींनाही घेऊन आलेले आहेत. म्हणून पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये देवी रुक्मिणीच्या सोबत काही अंतरावर श्री राधाजींचंही मंदिर आहे. याच ठिकाणी भगवान परमात्मा स्थित झालेले आहेत. हे पहिलं कारण सांगितलेलं आहे. दुसरं कारण असं सांगितलेलं आहे की या क्षेत्रामध्ये एक दिंडीरव नावाचा राक्षस होता. दिंडीरव नावाच्या राक्षसाने त्रैलोक्यामध्ये हाहाकार केलेला होता. सगळ्यांना अतिशय त्रास देऊ लागला. इंद्रदेव हेही त्रस्त झाले. सर्व देवांना शरण त्यावेळेस श्रीहरी विष्णूंना महादेवांना त्यांनी व्यथा सांगितली की हा दिंडीरव नावाचा राक्षस अतिशय दुष्ट आहे, याचा वध केला पाहिजे. दोनही देवतांनी सांगितलं लवकरच आम्ही अवतार धारण करू आणि दिंडीरव राक्षसाचा वध करू. याच पवित्र भूमीमध्ये एक श्रीचंद्र नावाचे एक धर्मशील राजे होते, ज्यांनी 1000 वर्ष तपश्चर्या केली. ज्या तपाचा परिणाम भगवान परमात्मा प्रकट झाल्यानंतर त्यांनी वरदान मागितले की प्रभू तुम्हीच माझ्या घरी पुत्र रूपाने प्रकट व्हा. भगवान परमात्माने आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादाचा परिणाम श्रीचंद्र राजाने हिमालयात तपश्चर्या केल्यानंतर जेव्हा पुन्हा या स्थानावर येऊन राहायला लागले तेव्हा या ठिकाणी राहत असताना भगवान परमात्मा पुत्र रूपाने राजाच्या घरी प्रकट झाले आणि त्या भगवान परमात्म्याचं नाव ठेवलं गेलं मल्लिकार्जुन. जेव्हा मल्लिकार्जुन शिकारीसाठी वनामध्ये गेले, दिंडीरव राक्षसाला बघितलं, युद्ध केलं आणि दिंडीरव राक्षसाचा वध करू लागला. श्वास देहातून बाहेर पडण्याच्या आधी दिंडीरव राक्षसाने भगवंताच्या समोर हात जोडले आणि भगवान परमात्म्याला विनंती केली, हे प्रभू माझा हो भाग्य आहे की तुमच्या हाताने माझा वध होतो, पण तुम्ही माझा वध करत असताना एका लोहदंडाने माझा वध करत आहे आणि हे लोहदंड या ठिकाणी तुम्ही घेऊन आलेला आहात. माझी एकच विनंती आहे की तुम्ही येऊन मला पवित्र करतायत, माझा उद्धार करतायत. म्हणून हे लोहदंड ज्या ठिकाणी आहे त्याला लोहदंड तीर्थ असं नाव पडलं पाहिजे. ज्या गदेने तुम्ही माझा वध करतायत या गदा या ठिकाणी आहे, या स्थानाला गदा तीर्थ हे नाव पडलं पाहिजे आणि माझ्या नावाने हे क्षेत्र ओळखलं गेलं पाहिजे आणि माझ्या बरोबर तुमचंही नाव या ठिकाणी राहिलं पाहिजे. भगवान परमात्म्याने आशीर्वाद दिला आणि त्या दैत्याने प्राण सोडलेले. त्या दैत्याने प्राण सोडल्यानंतर या क्षेत्राला त्या दैत्याच्या नावापुढे दिंडीरवन हे नाव पडलेलं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी लोहतीर्थ सुद्धा आहे आणि या ठिकाणी गदातीर्थ सुद्धा आहे. त्या दैत्यामुळे हे तीर्थ या ठिकाणी निर्माण झाले. भगवान परमात्म्याच्या सानिध्यामुळे हे तीर्थ या ठिकाणी निर्माण झाले. पुढे वर्णन करतायत की याच क्षेत्रामध्ये भगवान परमात्मा का आलेले आहे त्याचं तिसरं कारण सांगण्यात आलेलं आहे. भगवान महादेव देवी पार्वतीला सांगतायत की हे देवी या लोहदंड क्षेत्रामध्ये एक जानदेव आणि सत्या दोघेही पती पत्नी राहत होते. जानदेव आणि सत्या दोनही पती पत्नी राहत असताना काही कालावधीनंतर त्यांना पुत्र झाला ज्यांचं नाव होतं पुंडलिक. पुंडलिक जेव्हा लहानाचा मोठा झाला त्याचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर पुंडलिक पत्नीवर प्रेम करू लागला आणि या प्रेमाचा परिणाम विभाजन प्रेमामध्ये असं झालं की आई वडिलांवरचं प्रेम जे आहे ते कमी आणि पत्नीवर अधिक प्रेम करू लागले. आई वडिलांकडे
दुर्लक्ष करू लागलो. आई वडिलांना वाईट वाटत. ज्या पुंडलिकाला आपण लहानाचं मोठं करत संस्कारित करण्याचा प्रयत्न केला, गाभाड नष्ट केलं, ज्याला प्रेम दिलं, आपण कशाही पद्धतीने जीवन जगलो, परंतु आपण सगळा जीव यालाच लावतो. याला लहानाचं मोठं करत असताना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिलेली नाही. परंतु पत्नी आल्याबरोबर हा बदल. बऱ्याच वेळेस घटना अशी घडते की मुलाचा विवाह झाला, पत्नी घरामध्ये आली की आतापर्यंत आई कुठे आहे, आई कुठे आहे विचारणारे मुलानंतर काय म्हणताय, ती कुठे गेली. मनुष्याला संसार करत असताना या दोन गोष्टींमध्ये फार समन्वय साधावा लागतो. एक प्रेम आईचं असं असतं की ती आई विचार करते की मी याला जन्म दिलेला आहे, आम्ही सगळं गाभाड कष्ट करून यांना लहानाचं मोठं केलेलं आहे, म्हणून मुलगा माझा आहे. आणि स्त्रीची मानसिकता अशी असते की लग्न झाल्यानंतर मी सगळं काही सोडून ज्यांच्यासाठी आलेली आहे तो पती माझा आहे. आणि जेव्हा ही प्रेमाची विभाजणी व्हायला सुरुवात होते, कधी कधी पारड पत्नीचं जड भरतंय, कधी कधी आईचं जड भरतंय. परंतु याच्यामध्ये ज्या पुरुषाला समन्वय करता आला त्यांच्या घरामध्ये कधीही भांडण किंवा दुःख बघायला मिळत नाही. आणि ज्यांना समजदार होऊन या गोष्टी सांभाळता आल्या त्यांच्यामध्ये काही दुःख निर्माण होत. पुंडलिकाने आई वडिलांकडे दुर्लक्ष केलं आणि ज्याचा परिणाम आई वडील अतिशय दुःखी झाले. आई वडिलांची सेवा करायच्या जागेवर पुंडलिक पत्नीची सेवा करायला लागला. पत्नी थकली की पत्नी जवळ जाऊन पत्नीची सेवा करते. आई वडील बघतायत की या वयामध्ये ज्याने आपली सेवा करायला पाहिजे तो तरुण पत्नीची सेवा करतो. हा आपल्याला विसरून गेलेला आहे. दुःखी झाले आणि जेव्हा लोहदंड तीर्थाजवळ आले, काही महात्म्यांना त्या ठिकाणी स्नान करताना बघितलं जे काशीला निघालेले. आई वडिलांनी विचार केला की याच्याजवळ राहून आपण दुःख करण्यापेक्षा आपण तीर्थयात्रा करूया. म्हणून दोघंही जण तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. पुंडलिकाला आई वडील जाताना बघितल्यानंतर काहीही वाटलं नाही. परंतु जेव्हा घरातून आई वडील निघून गेले तेव्हा त्याला घर रिकामं वाटायला लागलं. त्याने विचार केला की रोज जेवलास का, उठलास का, तुझं काही दुःख नाही का हे विचारणारे आई वडील या ठिकाणी नाही. त्याला कुठेतरी आई वडिलांची कमतरता भासायला लागली. आपणही काशीला निघूया. म्हणून पुंडलिक त्या ठिकाणी पत्नीला घेऊन काशी क्षेत्राकडे निघाले. आणि जसा निघाला आई वडील ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याने जात असताना एका अतिशय पवित्र अशा स्थानावर आले ज्या ठिकाणी कुकुट ऋषींचा आश्रम होता. त्या कुकुट ऋषींच्या आश्रमामध्ये आणि आल्यानंतर त्या स्थानावर 2-3 दिवसाचा मुक्काम होता. पहाटे उठल्याबरोबर पुंडलिकाने एक दिवस त्या आश्रमामध्ये एक आश्चर्य बघितलं. आश्चर्य असं बघितलं की 3 स्त्रिया अतिशय मलिन वस्त्र धारण केलेल्या, ज्यांचं शरीर मळलेलं, ज्यांचं अंग काळं झालेलं 3ही स्त्रिया त्या ऋषींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर कुकुट ऋषींचा सर्व आश्रम झाडून काढला, सडा संमार्जन केलं, संपूर्ण आश्रम स्वच्छ केला, फुलांनी सजवला. आश्रमामध्ये कुकुट ऋषींच्या जवळ गेल्या, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि बाहेर निघाल्याबरोबर त्या अतिशय सुंदर दिसू लागल्या. अतिशय दिव्य असं तेज त्यांच्या चेहऱ्यावर निर्माण झालं आणि त्या 3ही स्त्रिया निघून गेल्या. दुसऱ्याही दिवशी आश्चर्यचकित होऊन पुंडलिकाने तीच गोष्ट बघितली. त्यावेळेस पुंडलिकाला राहणं गेलं नाही. त्या 3ही स्त्रियाला पुंडलिकाने विचारलं की देवी तुम्ही कोण आहात? येताना तुमचे वस्त्र मलिन आणि जाताना तुम्ही अतिशय स्वच्छ आणि सुंदर, अतिशय पवित्र आणि दिव्य दिसतात. याचं कारण काय आहे? त्यावेळेस त्या 3ही स्त्रियांनी उत्तर दिलं की आम्ही तिघीही जणी गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्या आहोत. ज्यासारखे पापी जीव येतात आमच्यामध्ये स्नान करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाप त्यांचे आमच्यामध्ये येतात.
परंतु जेव्हा अशा महात्म्यांचे चरण स्पर्श आम्हाला प्राप्त होतो, असे महात्मे जेव्हा आमच्यामध्ये डुबकी मारतात, त्यावेळेस आम्ही सुद्धा पवित्र होत असतो. जे पाप भक्तांनी सोडलेलं आहे ते पाप सुद्धा त्या ठिकाणी क्षालन होत असतं. म्हणून आम्हाला दिव्य स्वरूप प्राप्त होतं. पुंडलिकाने विचारलं, देवी माझ्यासारखा पापी म्हणजे नेमकी मी पापी आहे असं तुम्हाला का वाटतं? त्यावेळेस त्या तीनही स्त्रियांनी, तीनही नद्यांनी सांगितलं की तुझ्यासारखा पापी जो आई वडिलांना त्रास देतो, आई वडिलांची अवहेलना करतो, जो आई वडिलांचा अपमान करतो, त्याला मृत्यूपर्यंत नरक तर प्राप्त होतच, परंतु जिवंत असताना त्याला यश प्राप्त होत नाही. तो कधी आनंदी राहू शकत नाही, त्याच्या कोणत्याही कार्याला यश येऊ शकत नाही. म्हणून तुझ्यासारखे पापी जीव हे जे माता पित्यांना त्रास देत आहेत, त्यांच्यामुळे आम्ही मलिन, आम्ही दूषित होत असतो. याच्यामुळे तुला जरी शुद्ध आणि स्वच्छ व्हायचं असेल, भगवान परमात्मा तुमच्या जवळ यावा असा वाटत असेल, त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा आई वडिलांची सेवा करा. तीनही पवित्र नद्यांनी जेव्हा ही गोष्ट सांगितली, त्यावेळेस पुंडलिकाचे डोळे उघडले. कारण सर्वसामान्यांनी केलेला उपदेश नव्हता, गंगा यमुना सरस्वती यांनी केलेला उपदेश होता. डोळ्याचे अश्रुधारा वाहू लागला की मी आई बापाला विसरलो, मी ज्यांची सेवा करायला पाहिजे होती त्यांची सेवा न करता बाहेर निघालो, मी त्यांना त्रास दिला, अपशब्दांचा वापर मी केला. त्याच्यामुळे पुंडलिक अतिशय दुःखी झाला. त्याने विचार केला की आता आपण आई वडिलांजवळ जाऊ. कुकुट ऋषींच्या आश्रमामध्ये कुकुट ऋषींचं दर्शन घेतलं आणि पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला. हे कुकुट ऋषी जे आहे यांच्याजवळ या तीनही स्त्रिया पवित्र होत होत्या. त्याचं कारण कुकुट ऋषींनी जोपर्यंत त्यांचे आई वडील जिवंत होते तोपर्यंत अहोरात्र माता पित्याची सेवा केलेली आणि माता पित्यांच्या सेवेचा परिणाम कुकुट ऋषींमध्ये एवढं सामर्थ्य होतं की नद्यांनी येऊन त्यांचे पाप त्या ठिकाणी धुवावे. एवढे पवित्र कुकुट ऋषी निर्माण एवढे पवित्र आहेत, एवढे उच्च कोटीचे आहेत, याचं कारण माता पित्यांची सेवा केल्याचा परिणाम. कुकुट ऋषींचं दर्शन घेतलं आणि ग्लानी निर्माण झालेले दुःखी अवस्थेमध्ये असलेले पुंडलिक जेव्हा आई वडिलांच्या जवळ पोहोचले, आई वडिलांचे पाय धरले, आई वडिलांच्या चरणावर अश्रूच्या धारांनी पाद प्रक्षालन केले, क्षमा मागितली, तीर्थयात्रा आई वडिलांना घडवली. आणि पुंडलिक जेव्हा पुन्हा एकदा लोकदंडतीर्थ म्हणजे या इंदिरवनामध्ये या क्षेत्रामध्ये आले, त्यावेळेस अहोरात्र भगवान परमात्म्याची सेवा करू लागला. जेव्हा अहोरात्र भगवान परमात्म्याची सेवा करू लागले, अशा भक्ताला भगवान परमात्म्याला दर्शन द्यायचं होतं. पण अशा भक्ताला भगवान परमात्मा दर्शन देण्यासाठी का आलेले आहे त्याचं मागेही कारण आहे. पुंडलिक म्हणजे मागच्या जन्मी मुचकुंद राजा होते. जेव्हा देव आणि असुरांमध्ये संग्राम झाला, युद्ध झालं, त्या युद्धामध्ये पृथ्वीवर राहणारे मुचकुंद राजे हे स्वर्गामध्ये गेले, देवांच्या बाजूने युद्ध केलं, दानवांना परास्त केलं. युद्धामध्ये भरपूर थकले. देवतांनी विचारलं, सगळा राजन तुम्हाला आम्ही काय देऊ, तुम्ही फार आमची मदत केली. त्यावेळेस देवतांकडून एकच वरदान मागितलं, जर दैत्य असेल तर मी फार थकलेलो आहे, मला निद्रा द्या. भगवान श्री विष्णू म्हटले, तथास्तु, तुम्हाला निद्रा लाभेल. तुम्हाला निद्रेतून जोही कुणी उठवेल तो जळून भस्म होईल. मुचकुंद राजे गिरणार पर्वतामधल्या एका गुफेमध्ये अनेक युगापासून निद्रिस्त अवस्थेमध्ये होते. थकल्यामुळे अहोरात्र निद्रा करत होते. आणि जेव्हा द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला, ज्याची कथा आपल्याला उद्याच्या कथा भागामध्ये श्रवण करायची. भगवान परमात्मा जरासंधाचं युद्ध करत असताना जेव्हा काल यवन जेव्हा मागे लागला, तेव्हा गिरणार पर्वतावर चढले. ज्या गुफेमध्ये मुचकुंद राजे झोपलेले होते त्या गुफेमध्ये प्रवेश केला. स्वतःच्या अंगावरचं उपरण त्या ठिकाणी मुचकुंद राजावर टाकलं. भगवान परमात्मा लपून बसले. काल यवनाने मुचकुंद राजाला लात मारल्याबरोबर मुचकुंद राजाने डोळे उघडले आणि डोळे उघडल्याबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यामधून अग्नी बाहेर पडली आणि काल
म्हणजे श्रीकृष्ण आले आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितले की हे राजन, मी तुम्हाला मुक्त करतो. कलियुगामध्ये तुम्ही अवतार धारण करणार आणि तुमच्या भेटीसाठी मी स्वतः तुमच्या द्वारापर्यंत तेच मुद्गुंद राजे पुंडलिक म्हणून जन्माला आलेले होते आणि त्या पुंडलिकाने जेव्हा माता पित्यांची सेवा केलेली आहे त्या सेवेचा परिणाम भगवान परमात्मा द्वारिकेमधून आले आणि आल्यानंतर पुंडलिकाच्या द्वारावर उभे राहिले आणि आवाज देऊ लागले, पुंडलिका, मी तुमच्या भेटीसाठी आलेलो आहे, मी द्वारिकेमधून श्रीकृष्ण आलेलो आहे. तेव्हा पुंडलिकाने मागे वळून बघितले, परंतु माता पित्यांची सेवा करतायत, चरण सेवा करत असताना पुंडलिकाने चरण मोडलेले नाही. त्यांच्या लक्षात आलं की आज माता पित्यांची सेवा केल्याचा परिणाम आज साक्षात भगवान परमात्मा माझ्या भेटीसाठी आले आहे. पण माता पित्यांची सेवा जर मी सोडली तर न जाणो मागच्या मागे भगवान परमात्मा निघून जातात. म्हणून जवळ असलेली एक वीट घेतली आणि जशी मागे टाकली. सांगितलं, प्रभू, तुम्ही या विटेवर उभी राहा, जोपर्यंत माझ्या माता पित्यांची सेवा मी करत नाही, पूर्ण होत नाही तोपर्यंत मी येणार नाही, तोपर्यंत या विटेवर जशी वीट मागे टाकली. भगवान परमात्मा विटेवर उभे राहिले. बराच वेळ वाट बघत असताना भगवान परमात्माने आपले दोनही हात कमरेवर ठेवले. जसा थकलेला मनुष्य कमरेवर हात ठेवतो तसं भगवान परमात्मा कमरेवर हात ठेवून उभे राहिले. आणि तेव्हा पुंडलिक आले. पुंडलिकाने भगवान परमात्म्याचं दर्शन घेतलं. पुंडलिकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि माता पित्यांच्या सेवेमुळे प्रसन्न होऊन तुम्ही मला दर्शन द्यायला आले, पण माझी एकच इच्छा आहे की तुम्ही आता या विटेवर असेच उभे राहा आणि या ठिकाणी जे भक्त येतील त्यांना तुम्ही दर्शन द्या. तेव्हापासून भगवान परमात्मा या पंढरी क्षेत्रामध्ये विटेवर दोनही पावलं समान ठेवून आणि कटेवर कर ठेवून उभे आहेत. भगवान परमात्मा पुंडलिकासाठी आले. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले. पुंडलिकाच्या भेटीसाठी भगवान परमात्मा या ठिकाणी आले आणि या ठिकाणी येऊन भगवान परमात्मा विटेवर उभे राहिले. ही वीट म्हणजे काय आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे? जेव्हा एकदा घटना अशी घडली की देवगुरु बृहस्पतींची पत्नी तारा अतिशय सुंदर होते. चंद्रदेवाचं लक्ष गेलं आणि चंद्रदेवाने गुरु पत्नीचा उपभोग घेण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट जेव्हा देवगुरु बृहस्पतींना समजली, देवगुरु बृहस्पतींनी चंद्रदेवाला शाप दिला की तुम्हाला क्षय रोग होईल. चंद्रदेवाला ग्लानी निर्माण झाली, मी देवता असून सुद्धा माझ्याकडून हे पाप कर्म घडलं. म्हणून देवगुरु बृहस्पतींना शरण आले आणि विनंती केली, मला क्षमा करा, जे कृत्य केलेलं आहे आणि तुम्ही जो मला शाप दिला त्या शाप. त्यावेळी देवगुरु बृहस्पतींनी इंद्रदेवाला सांगितलं की तुम्ही लोहदंड तीर्थ ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्नान करा आणि त्या ठिकाणी तप करा. त्या तपाचा परिणाम तुमचं पाप नाहीसं होईल. बृहस्पतीचा शाप होता इंद्रदेवाला की तुम्ही वीट होऊन पडणार आणि तुम्ही वीट तर होणार. परंतु इंद्रदेव त्या ठिकाणी विचार करू लागले की या शापातून मला अजून मुक्त कोण आहे. म्हणून श्री हरी विष्णूंनाही शरण गेले. त्यावेळेस श्री हरी विष्णूंनी सांगितलं की मी जेव्हा द्वारिकेवरून येईल त्यावेळेस तुम्ही वीट रूपाने त्या ठिकाणी पडलेले असणार, त्या विटेला स्पर्श करणार, मी विटेवर उभे राहणार आणि तुम्हाला मुक्त करणार. आणि अशा स्थितीमध्ये इंद्रदेव हे वीट होऊन पडलेले होते. आधी इंद्रदेवाने या दोन तीर्थावर तपश्चर्या केली, रोज स्नान केलं नदीमध्ये आणि ज्याचा परिणाम चंद्रदेव, ज्यांना सूर्यदेवाचं दर्शन घडलं आणि सूर्यदेवाने क्षय पावलेल्या चंद्रदेवाला आशीर्वाद दिला की तुम्हाला कले कलेने तुम्ही वाढणार आणि कले कलेने कमी होणार, तुमचा क्षय रोग नाहीसा होईल. म्हणून सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि चंद्रदेवाचा क्षय रोग नाहीसा झाला. आणि याच ठिकाणी चंद्राने तपश्चर्या केलेली असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या
असलेल्या तीर्थाला नदीला चंद्रभागा हे नाव पडलेलं आहे आणि चंद्रदेव या ठिकाणी वीट होऊन पडलेले होते इंद्रदेव या ठिकाणी वीट होऊन पडलेले होते जी वीट आहे ते इंद्रदेव आहे इंद्राने देवगुरु बृहस्पतीच्या पत्नीचा उपभोग घेतलेला होता आणि चंद्रानेही तप केलेलं होतं म्हणून इंद्रालाही भगवान परमात्म्याने मुक्त केला आणि चंद्रदेवाचा रोग सुद्धा नाही या ठिकाणी भीमा नदी सुद्धा आहे ही जी भीमा नदी म्हणजे कोण आहे तर भीमा नदी जी आहे जिचा उगम भीमाशंकर या ठिकाणी असुराचा वध केल्यानंतर जेव्हा भगवान परमात्म्याच्या शरीरामधून जेव्हा अतिशय घाम निघाला त्या घामापासून भीमा नदीची उत्पत्ती झाली आणि तीच भीमा नदी वाहत वाहत या ठिकाणी आलेली आहे जणू भगवान परमात्म्याचं म्हणजे महादेवाचं एक स्वरूप भगवंताच्या भेटीसाठी या पवित्र तीर्थावर आलेला आहे म्हणून भीमा आणि चंद्रभागा या दोनही नद्यांचा संगम या ठिकाणी दोनही नद्या या ठिकाणी वाहतात भगवान परमात्मा या पवित्र ठिकाणी स्थिर झाले परंतु भगवान परमात्म्याचं नाव पांडुरंग हे का पडलेलं आहे पांडुर या शब्दाचा अर्थ आहे पांढरा रंग म्हणजे पांढऱ्या रंगाची वालुकामय जमीन ज्या ठिकाणी त्या ठिकाणी उभा असलेला देव म्हणजे पांडुरंग भगवान परमात्मा या पवित्र ठिकाणी उभे आहे जणू कमरेवर हात ठेवून उभे असलेले भगवान परमात्मा भक्ताला सांगतायत भवसागर तरविता कारे करी तसा चिंता पहिला उभा जाता पटीकर ठेवून भगवान परमात्मा म्हणतायत की या ठिकाणी येऊन मला दर्शन माझं दर्शन घेणारा भक्तासाठी भवसागर हा फक्त कमरे एवढा आहे समुद्रामध्ये जर कोणी एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जात असेल तर जिवंत राहू शकणार नाही परंतु त्या समुद्रातलं पाणी जर आपल्या कमरे एवढं असेल तर आपण बुडणार नाही अजिबात म्हणून भगवान परमात्म्याने भक्तासाठी जे भवसागर निर्माण केलेला आहे म्हणतात माझ्या भक्तासाठी हा भवसागर फक्त कमरे एवढा असेल भगवान परमात्मा कमरेवर हात ठेवून उभे आहे आणि त्याच्यानंतर याच पंढरपुराचा महात्मा सर्व साधू संत महात्म्यांनी गायले संत महात्मे म्हणतात की अनेक तीर्थ या पृथ्वी तलावर आहेत पण द्वारिकेचं वैभव भगवान या ठिकाणी घेऊन आलेले आहे असं हे पवित्र तीर्थ आहे या तीर्थावर जर आले तर सर्व तीर्थामध्ये गेल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होत असतं सकळ ही तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया संत महात्मे वर्णन करतायत काशी अयोध्या अवंती कांची माया गोमती ऐसी तीर्थी विद्यार्थी आहे परिसरी न पवती पंढरी परिसरी न पवती पंढरी परंतु त्यांचे सर या पंढरपूरला येत नाही कारण हे पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ आहे या पंढरपूरचा महिमान गात असताना नामदेव महाराज म्हणतात ऐका पंढरीची महिमा राऊळे तितुके प्रमाण येथील तृण आणि पाषाण तेही जाणा सर्व देवी देवता या ठिकाणी पशु पक्ष्यांच्या रूपाने कलरव करत असतात आणि याच पवित्र तीर्थावर दगड दोंडे म्हणून देवता निवास करत असतात याच ठिकाणी दुपारच्या वेळेस सर्व तीर्थ येऊन स्नान करतायत आणि भगवान पंढरीनाथाचं दर्शन करतायत याच तीर्थावर आल्यानंतर म्हणतात तर तीर्थावर गेल्यानंतर तिथलं फळ तर काही कालावधीनंतर मिळेल कदाचित मृत्यूपर्यंत मिळेल परंतु या ठिकाणी आल्यानंतर लगेच भक्ताला त्या या तीर्थावर आल्याचं फळ प्राप्त होत असतं म्हणून म्हटलेलं आहे तीर्थे आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ येत एक शीत दिला अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण म्हणतात की या ठिकाणी जर एखादा भक्त आला तर आल्यानंतर इतर तीर्थांपेक्षा इथं आल्यानंतर त्याला अधिक पुण्य फलाची आणि त्वरित पुण्याची प्राप्ती होते आणि इथं येऊन जो दान धर्म करेल
कुळाचे उद्धरण, ज्याच्या कोटी कुळांचा उद्धार होतो. म्हणून हे पवित्र तीर्थ आहे, ज्याला पंढरपूर हे क्षेत्र म्हटलेलं आहे. क्षेत्र कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी भगवंत आहे, ज्या ठिकाणी संत आहे आणि ज्या ठिकाणी तीर्थ आहे. तीर्थ जर कोणतं असेल तर भीमा आणि चंद्रभागा हे तीर्थ आहे. त्या ठिकाणी संत जर कोण असेल तर नामदेवराय चोखामेळा असे आधी करून सर्व संत महात्मे आहेत. आणि देव जर कोणता असेल तर साक्षात भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. जेव्हा चारही युग पूर्ण होतात त्यावेळेस संपूर्ण जगाचा नाश होतो, परंतु या पंढरपूर क्षेत्राचा कधीही विनाश होत नाही. कारण भगवान परमात्म्याने हे क्षेत्र आपल्या सुदर्शन चक्रावर वसवलेलं आहे. सुदर्शनावरी मनोरे अविनाशी पंढरी. ही पंढरपूर क्षेत्र जे आहे हे अविनाशी क्षेत्र आहे, ज्याचा कधीही विनाश होत नाही. साक्षात वैकुंठच भगवान परमात्मा या भूमीवर घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी निवास करतायत आणि अवतार कार्य या ठिकाणी भगवान परमात्म्याचे झाले. अशा दिव्य ठिकाणावर येण्याचा हा दिव्य योग तुम्हा सगळ्यांना प्राप्त झाला. याच ठिकाणी येत असताना आपण भगवान परमात्म्याने दिलेल्या वचनाचं पालन करत असताना कधी आषाढीला, कधी कार्तिकीला सर्व सुखांचा त्याग करतो आणि सर्व सुखांचा त्याग करून आपल्या घरापासून पायी निघून आळंदी किंवा इतर क्षेत्रावरून निघून पायी दिंड्या भगवान परमात्म्याच्या भेटीला येतात आणि इथे येऊन आपण पंढरीनाथाचं दर्शन करतो आणि भगवान परमात्म्याच्या दर्शनाचा आनंद प्राप्त करतो. एकदा की त्याचे पाय बघितले की भक्ताचं सर्व दुःख नाही होतं. असा देव कुठेही नाही की ज्या जवळ जाऊन चरणाला हात लावून दर्शन करता येईल. या ठिकाणी येऊन भगवान परमात्म्याच्या चरणाला स्पर्श करून भक्ताला दर्शन प्राप्त होते. त्याचं कारण आहे भगवान परमात्मा भक्त वत्सल आहे. कितीही भक्ताचे पाप असतील ते मानसी करतात. उदंड पाहिले उदंड केले, उदंड पाहिले उदंड केले, उदंड भरले क्षेत्र महिमे. उदंड
उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र ऐसी चंद्रभागा ऐसे बिना तीर ऐसा विटेवर देव कोट तो भगवान परमात्मा साक्षात भेट देतो उभे आहेत आणि त्या भगवान परमात्म्याच्या सानिध्यात